व्यासपीठावर 40 उत्तुंग खेळाडू एक पद आपण जे प्रमोद दादा आणि विलास दादा आपण दोन्ही या. आपल्या शुभार्थे आपण टॉस करून घेऊया. अल्पित दादाचं निमंत्रण म्हणजे आमचे पाहुणे निश्चित येणार. दोन असे चांगले व्यक्तिगत जोडी पाहतोय आपण, प्रमोद दादा आणि विलास दादा. आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. वलगावाचं एक खूप मोठं नेतृत्व एक जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा विलास दादा. चला या. ज्या टीमला नंतर पहिले फिल्डिंग करायची त्या टीमने वेळेचं भान ठेवायचे, नंतर बॅटिंग त्यालाच करायची आहे. सामना तुम्ही म्हणता तर असोसिएशन 4 षटकाचा सामना आहे, सामना कंप्लीट होईलच. हे कॉइन मी आमचे खूप मोठं नाव विलास बालू यांच्या हातात देतोय. आजच्या दिवसातला सेमीफायनलचा सामना आहे दादा. हे जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल. टेल्स आले. टेल्स फक्त निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग लगेच शतकशी लावून घ्यायचे आहे. जे काप्रोबा वेले टीमचा संघ नाही, कारण की नंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे. बघा दोन्ही संघांना एक सूचना आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचेच आहेत. यावेळेस कोणताही तुम्हाला एक्स्ट्रा मिनिट दिला जाणार नाही. आणि जर 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटक कंप्लीट केले नाही तर चौथं षटक तुम्हाला एक खेळाडू अतिरिक्त 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आणि ही सूचना दोन्ही टीमसाठी आहे. आणि खऱ्या अर्थानं मी ही सूचना टीम वेलेला देखील देईन की तुम्ही जेवढा फास्ट खेळ कराल तेवढंच तुमची बॅटिंग येईल, तेव्हा तुमच्यासाठी प्रकाश असेल. यस निश्चित. वेले संघ आपण कुठल्या प्रकारे सराव न करता लगेच लावून घ्या, कारण की नंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे मिळणार आहोत. व्यासपीठावर 2 दिग्गज व्यक्तिमत्व. प्रमोद पाटील मॅन फॉर वलगावाचे एक अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडर आणि 40+ संघटनेचे एक उपाध्यक्ष सुद्धा आहेत. मी आदरणीय आमचे अल्पदादाजी काकाश्री यांना विनंती करेन की आपण प्रमोद दादा यांच्या हेतूची स्वागत आणि सन्मान करायचे आहे. कित्येक वर्षापासून पाहतो आपण 40+ एक खेळाचा आनंद घेताना हिट रो फिट रो यही तो 40+ का नारा आहे. आणि निश्चित हिट आहेत आणि फिट सुद्धा आहेत. त्यानंतर मी विनंती करेन विलास बालू दादा की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी उभं राहायचं आहे. पाहतोय आपण आणि हा सन्मान इथं मात्र स्वीकारताना पाहतोय आपण विलास बालू साहेब. खूप मोठं एक चांगलं व्यक्तिमत्व, काय कमालीचा बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. या वयात सुद्धा जॉली स्पोर्ट कामतगड टीमसाठी खूप उच्च कोटीचं काम करतोय. दादा आपण अल्पेश दादांच्या निमंत्रण स्वीकारण्यात आलात, व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी परत अल्पेश दादा अँड गायकवाड परिवारच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करतोय. यस, कारण की सेमीफायनलचा सामना आहे आणि 2 दिवसांमध्ये 4 ट्रॉफी आहे, मध्ये दोन्ही टीमला ट्रॉफी लागू आहे. आणि आता मात्र अंतिम फेरीत कुठला संघ विजेते पोहोचेल पाहतोय आपण. अंतिम फेरीत कुठला संघ जाईल. चला आलिमगड टीमच्या कर्णधारांनी बॅटर आपण पहिले निवडून ठेवायचे. क्रॉसिंग सर्कलमध्ये होणं गरजेचं आहे, आणि आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. इथं जीसीची ऍक्टिव्ह सदस्य पाहतो आपण. धनदादा इथं स्कोरिंग सुद्धा करत आहेत, ते माहिती देतात. आणि ऍक्टिव्ह मेंबर म्हणून प्रल्हाद पाटील सर सुद्धा पंचायत भूमिकेमध्ये आहेत. जेव्हा बॅटर बाद होते सर्कलमध्ये क्रॉसिंग करणं गरजेचं आहे. आतापासून अभ्यास करून ठेवा की कुठल्या बॅटरला पाठवायचं आहे. कुलदीप वेगवान रफ्तार के सौदागर सज्ज होतोय खेळण्यासाठी. भावेश पाटील दादा आपण या व्यासपीठावर जर आले असतील तर परत एकदा आपण करूया त्यांचं स्वागत. त्यांची खूप मोठी टुर्नामेंट पाहायला विसरू नका. पहिला चेंडू व्हाईटा मोर द विकेट. पहिला चेंडू अतिशय उच्च कोटीचा चेंडू पाहतोय आपण. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट झाले. पहिल्या विकेटसाठी ज्या प्रकारे पार्टनरशिप केली होती प्रणव आणि प्रणय, ही जोडी खेळपट्टीवर आहे. रेटामध्ये विकेट परत एकदा सज्ज होताना सफल झालंय. चांगला फटका सजवलाय, उडवलाय, बॅकवर्ड स्कूलच्या वरतून तुला बिरकावलंय. आल्या षटकार. खेळलंय चेंडू ओळखले, मेरिट नुसार फटका खेळला होता. भिंगरी फटका
लॉंग लेगच्या वरतून षटकाराने मात्र खातं उघडतोय प्रणय पाटील. काय चांगली पार्टनरशिप परत पाहतोय आपण. प्रणव पाटील पुढे येऊन हा फटका होता. छोटीशी लाईन खेचतोय चेंडूची आणि त्यावर बीट केल्या गेलं. 3 चेंडूवर पाहतोय आपण 6. कुलदीप मारा करतोय. एक मोठं ऑलराऊंडर या टीमचा. वरच्या गटातून अतिशय अप्रतिम प्रदर्शन आणि खालच्या गटातून जर पाहिलं आपण या टीमचं दर्जेदार प्रदर्शन पाहिलं आपण. रेटामध्ये विकेट. पुढचा चेंडू चांगला चेंडू परत एकदा. वाह भाई वाह, कमालची बॉलिंग अटॅक पाहतो सध्या तरी आपण कुलदीपच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 6. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यता प्राप्त टुर्नामेंट आपण पाहतोय. पलटी फटका. वाह 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 वाह, आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दिवास्फोट दिवा जर म्हटलं तर त्या कुस्ट ऑलराऊंडर आदरणीय किरण दादा म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम किरण दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय क्लास फटका, सुरेख दूर असा. धावसंख्या पाहतोय आपण 12. कुलदीप सारख्या बॉलरला सहजासहजी सोपं नाही की रिव्हर्स अटेंड करणं. काय रिव्हर्स अटेंड केला होता. अतिशय चांगला फटका. धावसंख्या पाहतोय आपण 12. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. 2 षटकार या ओव्हर्स मध्ये आपण पाहिलेत. परत एकदा पलटी फटका. आपण जाईल 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 जाईल, पलीचा मात्र इशारा काय तो पाहायचंय आणि नो बॉल. बिमर ए क्या कर दिया. षटकार आलंय. निर्णय मात्र शेवटी अंतिम राहील, ते मान्य करावं लागेल. काय क्लास रिव्हर्स अटेंड केले प्रणव पाटील यांनी. 30 षटकार आणि आता मात्र धावसंख्या जर पाहिली आपण 19. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 6, त्यानंतर 2 निर्धाव, त्यानंतर 1 षटकार बिमरवर आणि खेचलाय षटकार. षटकाराचा व्यापारी बनलाय प्रणव पाटील. ग्रेट बॅटिंग. आलिमगड टीमचं वर्चस्व पाहतोय आपण या सामन्यावर पकड मजबूत करताना. ड्राईव्ह केलं हवं आहे पण इथं माझा फ्री हिट धोका निर्माण झालाय आणि इथं होय. आणि इथं मात्र पंचाचा बोर्ड आकाशाकडे धक्का बसलाय तो मोठा. आता मात्र पाहतोय आपण ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त केलाय. फ्री हिटच्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद. धावसंख्या 19. होता तो पाहिला आपण, पण मैदानी पंचांनी सांगितलं होतं, मी उल्लेख सुद्धा केला होता. यस, कारण की पाहतो की आपण आजच्या दिवसामध्ये आपल्याजवळ रिव्ह्यूसाठी कुठल्या प्रकार ऑप्शन नाही, त्यासाठी मैदानी पंचांनी अंतिम राहील. धावसंख्या पहिले आपण 17. चांगली धावसंख्या येते मात्र. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पृथ्वी. आदरणीय कैलास भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. कैलास भोईर साहेबांना विनंतीशील की आपण हायवे दिवे गावचे कैलास दादा या आपण व्यासपीठावर. आपलं पण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे 3 स्टार 40+ पाहतोय आपण. एक वळगावाचा प्रमोद पाटील दादा, त्यानंतर जॉलीफूड कामगार विलास बालू सर आणि दिवासपूर दिवा टीमचा किरण. याच पात्रावर भेटण्या फटका पाहतोय आपण. भावेश नवीन बॅटर आलाय पण एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. भावेश खातं उघडतोय टीमचं. खऱ्या अर्थाने हिरो ठरला होता पहिल्या सामन्यातला. काय क्लास बॉलिंग पाहिली होती. धावसंख्या पाहतोय आपण 18. 4 षटकाचा सेमीफायनलचा सामना आहे पाहतोय आपण. दत्तकृपा स्पोर्ट
पिंपळासिंच्या माध्यमातून दत्तकृपा चषक 2025 पहिला दिवस आणि पहिला सेमीफायनल क्लास फटका आहे. हवेत आहे, फटका फटलाय, परतीचा प्रवास करावा लागेल. दुसरा धक्का बसलाय आता मात्र आलिमगड टीमला. चला बॅटर रेडी ठेवायचे. आम्ही पहिले उल्लेख केला होता की आपण पहिले जे विचार विनिमय करून कुठल्या बॅटरला पाठवायचा त्याचा क्रम निश्चित करायचा आहे. उदास मनाने तर चंचलपणाने आपले पाऊल वेगात टाकायचे आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करताना आलिमगड टीम पाहतोय आपण. कैलासदादा यांचं शुभ आगमन होताना व्यासपीठावर दिवा गावचे एक चांगले व्यक्तिमत्व. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अल्पेश दादा आणि संपूर्ण गायकवाड परिवारच्या माध्यमातून याच पाहता चांगला फटका आहे. कॉर्नरकडे अतिशय वेगात चेंडू रोखू शकेल काय? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अतिशय वेगात इथं मात्र 2 धावा कंप्लीट. चांगला क्रिकेट पाहायला मिळतो या बॉलवरती. चांगला चेंडू नंतर त्यानंतर मात्र चांगला ड्राईव्ह, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 20. दुसरे षटक प्रगती पथावर. यावेळेस पता फुल टॉसर प्रहार, फटका फटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, मोठा धक्का 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 बसलाय तो आता मात्र आलिमगड टीमला. पृथ्वी पाटील यांचा अतिशय चांगला षटक सध्या तरी पाहतोय आपण. 4 चेंडूवर 2 विकेट बहुमूल्य प्राप्त केले. त्यानंतर मात्र अजून फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या. यस पहिल्या 2 सामन्यामध्ये त्याची अनुपस्थिती होती पण आता मात्र चला बॅटर निश्चित राजू पाटील येतोय नवीन बॅटर स्ट्राईकला. आता मात्र पाहतोय आपण राजू पाटील असेल. नॉन स्ट्राईकला बॅटर जर पाहिला पण भावेश अजून एक चांगला बॅटर आहे. कधी पण काही करू शकतो या खेळाडू आपल्या टीमसाठी. किमान 40 पर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. आलिमगड टीमचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे सामने जिंकले. अतिशय सुरेखा चांगल्या टीमला या स्पर्धेच्या बाहेर केलेलं आहे आणि आता मात्र सेमीफायनलचा सामना कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. सज्ज होतोय याच पात्र. हा फटका पाहतोय पण डीप मध्ये जातोय. एका सिंगल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट होईल. धावसंख्या 21. दुसरे षटक प्रगतीपथावर. कमालीचे षटक पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 17. त्यानंतर मात्र पृथ्वी चांगलं षटक हाताळतोय. अतिशय वेगात हा फटका खेळण्याचा प्रयत्न पण लाईन चुकीची. दोन्ही समांतर पंचाचे वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 22. चला पण वेळ जास्त घेता येतं कारण की 10 मिनिटं झालेत आतापर्यंत. अजून या षटकातला मला वाटतं की शेवटचा बॉल बाकी आहे. तुम्ही ओव्हर रेट बरोबर ठेवा. पलटी फटका सुरेख आहे. गॅप शोधून काढलंय. आउटफील्ड दमदा. चेंडू फरार होईल सीमा पार. धावसंख्या पाहतोय आपण 26. प्रति षटकामागे 13 धावांची सरासरी. बरोबर 2 षटकासाठी 10 मिनिटाची वेळ आपण घेतलेली आहे. नंतर बॅटिंग आपल्याला करायची आहे. पाहतोय आपण फसुबाई 70-80 जे कापोबा वेळ संगीत मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. नंतर बॅटिंग आपल्याला करायची आहे. जेवढं वेळ आपण वाचवणार तेवढं तुमच्यासाठी फायदेमंद ठरेल आणि कुठल्याही स्थितीमध्ये हा सामना होणारच आहे. कुठल्या प्रकारे उद्या किंवा ती तारीख मिळणार नाहीये. आजच सामना कंप्लीट होईल. अराउंड झालं एक दांडी गुल धक्का बसलाय. अजून एक अनिकेत पाटील चा पहिला चेंडू वेगवान होता. अराउंड झाले खेळण्याचा प्रयत्न. दांडी दाखवली आणि मिनी दांडी वाकवली असं सांगता नाही तर मात्र पाहतो आपण अनिकेत पाटील. चला बॅटर आपण वेग वाढवायचा आहे.
चला सुमित आपण वेग वाढवायचा आहे. पावर लगेगा, कैसे भी पावर लगेगा उसको, पावर को बोर्ड लाने के लिए पावर बोर्ड तो चाहिए ना, पावर उसको डाल के लो आगे, बोर्ड डाल के लो. चला आपण लगेच सर्वात सुरुवात करायची आहे. नवीन बॅटर पाहतोय आपण सुमित पाटील येते. विकेट जी फर्जर कायम आहे पाहतोय आपण. चांगला चेंडू होता, फाईन फटका पाहतोय आपण. अतिशय वेगात चेंडू बाउंड्री लाईनकडे सरकताना अडवलंय, पण मात्र 3 धावा या बॉलवरती कम्प्लीट. भावेश आणि सुमित निश्चित हे करणार 3 धावा कम्प्लीट. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 29. पहिले 15 मिनिटांसाठी जर विचार केला आपण 3 मिनिटाची वेळ आहे. 3 मिनिटांमध्ये आपण हा षटक करणं कम्प्लीट आहे. चांगला चेंडू, बोट फिरवली होती, चेंज ऑफ पेस पाहिला पण धीम्या गतीचा चेंडू फसवा टाकलाय. काय कमलीचे षटक हाताळताना गोलंदाज अनेक आहेत. भावेशला बीट केलंय, जो एक मास्टर माइंड बॅटर म्हणून या टीमचा खास आधारस्तंभ आहे, त्याला बीट केलंय. आणि बॅट चिकट, आणि आता मात्र विकेट कुठली चुकी नाही करणार विकेट किपर. मोठा विकेट प्राप्त झालाय. भावेश बाद होतोय 5 या धावसंख्येवर. नवीन बॅटर हर्ष येतोय. ऑर्डर चालू है भाई, बड़ा बड़ा वायर खा खा रखे, बड़ा बड़ा वायर है फाइबर. अरे वो तुम्हारा प्रॉब्लम है ना, सॉरी माय मिस्टेक. कारण की पाहतोय आपण लाईव्ह टेलिकास्टिंग कशाला म्हणतात ना, तुम्ही रवी दादाला म्हणेन ना प्रथमेश दादाला. खरे आता जे ऑपरेटिंग कॅमेरामॅन आहे त्याच्याचमुळे प्रिन्स लाईव्हच टेलिकास्ट ग्रेट आहे, ग्रेट आहे, गुड आहे. चला 2 मिनिटाची वेळ आहे हा षटक कंप्लीट करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, चांगला आता स्ट्रेट फटका पाहतोय आपण. अतिशय वेगा 2 षटकचा चेंडू वेधून सीमा पार सुरेख स्ट्रेट डोईचा फटका पाहतोय आपण. चौकार आलाय. मध्ये एक चांगली धावसंख्या उभी करताना 33. यावेळेस पात्र अजून एक विकेटचं पत्र पाहायला मिळेल काय. तुम्ही थांबा मी आहे. यस, चांगलं झेल कम्प्लीट. दरम्यान या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला बेस्ट बॅटर आणि बेस्ट आणि एक आमच्या आदरणीय जयेश ठाणगे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी अल्पितदादांच्या माध्यमातून विनंती करेन की दादा आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धावसंख्या पाहतोय आपण 3 षटकाची समाप्ती. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. पहिल्यामध्ये 17, त्यानंतर आलेख कमी होत चाललंय 9, त्यानंतर 2 धावांनी अजून आलेख कमी झालाय. बॉलिंग फिगर चांगलं पाहतोय पण शेवटच्या 12 चेंडूमध्ये फक्त आल्या धावा त्या 16. त्यामधून विकेटला 5 विकेट आल्या आणि फक्त 16 धावा खर्च. वेलकम जयेश ठाणगे दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर धीरज. येणारे 6 चेंडू कितपत मदल मारेल. जरीमध्ये स्फोट अलिमगर फसुबाई जय कापूबा वेळे टीम समोर किती धावाचं आव्हान ठेवेल. काढे की टक्कर कोण अंतिम फेरीत प्रवेश करेल हे भाकीत करणं योग्य ठरणार नाहीये. कारण की पाहतो आपण शांत क्रिकेट, वातावरण शांत आहे, थंडगार वारे वाहताना आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू सहज बाहेर फेकला जात नाही. तुम्हाला क्लास क्रिकेट खेळावा लागतो. चौकार जास्त मारावा लागेल, गॅप शोधून काढावं लागेल. गॅप शोधून काढलं की तुम्हाला बाउंड्री आउटफील्ड देईल. हे या मैदानाचं खास आकर्षण ठरलेलं असतो. स्लॉक शिफ्टचा फटका अतिशय सुरेख आहे पण क्षेत्ररक्षक चांगला एखाद्या ऍक्शन मध्ये चेंडूला फील करतोय, थ्रो करतोय, धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट. काही चुकी नाहीये क्षेत्ररक्षकाची बिचाऱ्याची, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं. अनिकेत पाटील ग्रेट एफर्ट पाहिला आपण. धावसंख्या 35, 5 चेंडू पहिल्या इनिंगचं.
चांगला ऑफ ड्राईव्ह खाली क्षेत्र निवडलंय. वाह 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 सुपर हिट फटका चौकार देऊन गेला हा बॉल. अरे बॉल देस तो बॉल दे ना फिल्डर भी ना देना. धावा धावसंख्या जी उभी करायची ती उभी केलेली आहे आणि आदरणीय तुफान पिपला टीमचा तुफान खेळाडू आदरणीय जगदीशदादा म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. या दादा सकाळपासून वाट पाहत होतो की दादा कधी येईल पण आता मात्र क्षणी भेट होते हीच खरी गोष्ट आहे महत्वाची. आणि त्याचे सर्व शिलेदार आपण पाहतोय 40+ व्यासपीठावर आहेत. विलासदादा प्रमोद दादा चांगला चेंडू पाहतोय आपण. परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटची चुंबन घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. धक्का बसलाय. अजून एक बघता विकेट विचार केला आपण तब्बल 7 बॅटर परतीचा प्रवास केलाय. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 39 बरोबर 39. कोणाला रे एक कोणाला गीतेश नितेश येतोय. किती चेंडूचा खेळ बाकी आहे अजून या पहिल्या डावातला पाहतोय आपण. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सर्वेश पाटील मारा करतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. कमालीचा प्रदर्शन दोन्ही टीमचं. कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. राईट अमरतो विकेट सज्ज होताना बॉलर सर्वेश. चांगला चेंडू होता. टर्न केलाय स्क्वेअर कडे चेंडू अतिशय वेगात सरकताना दुसऱ्या दिवशी मागणी पण अनिकेतचा चांगला थ्रो होतोय. वा भाई कमाल कर दिया आपण. काय चांगला तालमेल. 2 धावा रोखू शकत नाहीये. 41 वर पोहोचली धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू ठाकूरपाडा गावाचे विजय मालिया म्हणजे दत्तात्रय दादांचं आगमन झालेलं आहे आणि मी अल्पेश गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून विनंती करेन की दत्तात्रय साहेब आपण या एक उद्योजक आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व ठाकूरपाडा गावाचं दत्तात्रय साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि दादांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पात्र अजून एक फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्ह केलंय. लावणकडे 1 धाव पूर्ण दुसऱ्याची मागणी. आता मात्र पंचायत आकाशाकडे आणि अशा तऱ्हेने पाहतो की आपण इनिंगची समाप्ती. 1 चेंडू मला वाटतं की बाकी आहे. यस वेलकम सुस्वागतम. दत्तात्रय साहेबांचं आगमन झालेलं आहे. या दादा अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे दिवासपूर दिवा टीमचे एक अतिशय चांगले ऑलराऊंडर. यस या इनिंग नंतर आपण सत्कार करून घेऊया. धावसंख्येचं पहिले धावफलकावर 43. एक मोठा फटका पुरुषा पडेल आलिमगड टीमसाठी. चांगला चेंडू म्हणता येणार नाहीये. टप्पापर्यंत बाहेर वळतो. जास्त अतिरिक्त चेंडू टाकला जाईल. अतिरिक्त वेळ जाईल. अतिरिक्त एक सिंगल इथं मात्र प्राप्त होईल. धावसंख्या 44. कमबॅक केले पण म्हणता येईल ज्या प्रकारे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 17 त्यानंतर मात्र कमाल वापशी वेगवान चेंडू आणि याचबरोबर पाहतोय की आपण पहिला डाव समाप्त झालाय. चला क्षेत्रक्षी लावण्यासाठी आलिमगड संघाने कुठल्याही प्रकारे वेळ न दडवता आपण मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे. 44 धावा आहेत. 25 धावांचं आव्हान आहे अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी. वेले टीम समोर काही मान्यवर त्यांचा आपण हेतूची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. दिवा स्फोटा दिवा टीमचे एक चांगले ऑलराऊंडर किरण पाटील साहेबांचा आपण हेतूची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी अल्पेशदादा गायकवाड यांचे काकाश्री यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं हेतूची स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण किरण दादा यांचं हेतूची स्वागत आणि सन्मान होताना. त्यानंतर दिवा गावचे अजून एक आमचे लाडके मान्यवर कैलास दादा आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. मी काकांना विनंती करेन की आपण कैलास दादा यांच्या हेतूची स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
यानंतर आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया जयेश ठाणगे. दादा आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. आदरणीय ठाकूरवाडा गावचे उद्योजक आणि 40+ अतिशय चांगले खेळाडू दत्तात्रय दादांचं आगमन झालेले आपण या. त्यानंतर पाहतो आपण जयेश ठाणगे यांचे यथोचित स्वागत आणि सन्मान होताना. त्यानंतर तुफान पिंपळाचा तुफान उपमे एक्का जगदीश दादांचा आपण इथे मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. आणि या जगदीश दादा आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. आमचे पिशे गावा येथून थेट आमचे 40+ रामदास म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादा या आपलं पण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 40+ चे संलग्न असलेले अल्पेश दादा आणि याच्या टुर्नामेंटला 40+ हे खेळाडू न येणं म्हणजे कुठेतरी गोष्ट पटणारी नसते. आणि आपण लगेच जाऊ निश्चित पिशेगावचे आमचे उत्कृष्ट 40+ चे एक चांगले खेळाडू कर्णधार रामदास म्हात्रे साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. आणि दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. पाहतो आपण मान सन्मान होताना थेट पिशेगावातून आलेले आमचे रामदास म्हात्रे साहेबांचे तुझे स्वागत आणि सन्मान होताना. आणि त्यानंतर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. फाईट खूप चांगली आहे. सेमीफायनलचा सामना आउट टू द साहिल. थँक्यू सो मच. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बायचा इशारा अंपायरकडनं येतोय. पहिल्या चेंडूवरती डावाला सुरुवात झाली आहे. मेगा फिनालेमध्ये प्रवेश करण्यासाठी संघाला 45 बनवायच्या. टीम फसवा 11 जय काप्रुदा वेहले अगेन्स्ट टीम जरीमारिया लिमघर अशी मॅच पाहायला मिळते. बॅकफुटला गेले, फोर्स केला, फटका लाजवाब आणि बॉल निघून जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रमांक 1च्या ट्रॉफीवरती लक्ष नक्कीच आहे. त्याला हिट करत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकारानं आता धावफलक पुढे सरकतंय. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. भरपूर चांगलं क्रिकेट दरम्यान पाहायला मिळतं. बॉलर तयार मुकेश. पुढचा बॉल कुलदीप. यावेळेस दर्शन आहेत. फटका चांगला खेळलेत. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकते. 6 धावा. नक्कीच ताडाली गावचे सन्मान्य आदरणीय प्रवीणजी पाटील साहेबांचं शुभागमन. प्रमोददादा चौधरी साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. वेलकम प्रमोददादा चौधरी साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पायाने अडवण्याचा प्रयत्न तर केला, मात्र दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यानं आता धावफलक पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. खरं तर जे पारदेव चषक गोवी या ठिकाणी जी मॅच सुरू होती तिथे जयमान सरवली संघानं बाजी मारली. शिवचिरोबा कोणगावला त्यांनी पराभूत केलं मेगा फिनालामध्ये. तिथे देखील अपडेट अल्पेश गायकवाड, धनाजी पाटील, सुभाष धुमाल सर यांच्याकडनं आपल्याला मिळणारच आहे. आणि मला वाटतं ती इन्फॉर्मेशन आली आहे देखील. एका धाव्यानं धावफलक आता 10 वरती जाऊन पोहोचल. 2 धावा आल्या. कुलदीप आहेत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस बॅटची कडा लागली की काय आवाज तर आला होता. ओव्हरथ्रो झाला, मात्र बॅकअप आहे. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी झाला समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीवर धावफलकावरती धाबा 11 पाहायला मिळतात. 11 धाबा. कोणताही गडी बाद झालेला नाही. या 45चा पाठलाग कर दिया सध्या टीम फसवा 11 जय काप्रुदा वेहले. वेलकम अथुजी पाटील. आपलं देखील स्वागत आहे. अंपायरची भूमिका ते सरवलीच्या मैदानावरती पार पडत होते. ती स्पर्धा संपन्न झाली आणि आता ते पिंपळासला आलेच स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवण्यासाठी. बॉलर दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्ष तयार होतात. हर्ष पाटील. चला मॅच सुरू करायची आहे. सॅकिंग एंडला कुलदीप असतील. बॉलर तयार. पुढचा बॉल. पहिला बॉल उडवलाय लेग साइडला.
काऊ कॉर्नर रिझनला खेळाडू डीप मध्ये कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम वेले संघाला लागतोय. बॅटर कुलदीप बॅक टू द डगआउट. उल्लेख मी करत होतो की या मैदानावरती लेफ्टी बॅटर भरपूर बेनिफिट्स आहेत. बघा बॅटर पाठवायचे आहेत लगेच. बॅटर आतमध्ये पाठवायचे टीम वेले. बघा तुम्हालाच उशीर होईल. तुम्हालाच नंतर बॉल दिसणार नाही. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे तुम्ही. नवीन बॅटर कुंदन येतात मैदानाच्या आतमध्ये. धापलकावरती धाबा स्थिर आहेत. 11 धाबा. पहिल्या चेंडूवरती हर्ष पाटीलला विकेट मिळाली. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. मी उल्लेख केला की लेफ्टी बॅटरसाठी बेनिफिट आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. परंतु भरपूर अशा संघ बनल्यात की भरपूर कमी बॅटर आहेत जे डावखुरे आताचे आहेत. बॉलर तयार. पुढचा बॉल. यावेळेस डाऊन दी ग्राउंड फटका चांगला खेळत एक सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातो. 2 धाबा बघता बघता पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याने आपल्याला 13 अंकावरती जाऊन पोहोचतोय. चला वेळ थोडस कमी घ्या. मालिमगाव ऑलरेडी आपण ओव्हर रेटने थोडासा कमी आहोत. या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवायचं. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुद्धा सुरू आहे. मला हर्ष पाटील पुढचा बॉल घेऊन रनआउट द विकेट. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू येतात. पोहोचतील. थ्रो केला जाईल. मात्र एक सिंगल फक्त चेंडूवरती पूर्ण. एका धाब्याने आपल्याला 14 अंकावरती जाऊन पोहोचताय. 14 धाबा 40 रन ऑन कार्ड. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट ना. थांबलाय खेळ. थांबला पुन्हा एकदा. बॉलर थांबल्यात. कुठेतरी रनअप मध्ये अडथळा आला असावा. रिलीज करण्यापेक्षा थांबलेलं बरं असतं आणि तेच चित्र पाहायला मिळालं. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील. आजच्या गटातील जोही संघ जिंकेल तो थेट मेगा फिनाले मध्ये प्रवेश करणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये घेताना पाहायला मिळाला आणि बॉल गॅप बंद बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धाब्याने आपल्याला 18 वरती जाऊन पोहोचतोय. 45 चा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे आणि भरपूर चांगली बॅटिंग सध्याच्या सिच्युएशनला पाहायला मिळते. अंपायर्स हा बॉल देखील घ्या तुम्ही हातामध्ये ठेवा. बॉलर तयार होत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष पाटील. 4 चेंडू टाकून झालं. पुढचा बॉल. बॅकफूट वरती जाऊन फोर्स केला. ताकद भरपूर आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जात आहे. सीमा पार. षटकार. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. दर्शन पाटील भरपूर चांगली बॅटिंग करतो. आपल्याला 24-24 वरती 45 चा पाठलाग करत असताना 24 बनलात म्हणजे अजून देखील 21 धाबांची गरज आहे. 13 बॉल मध्ये 13 चेंडू मध्ये 21 मला आता बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. भरपूर चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी टीम फसुआ 11 जय गाब्रोबा वेहले टीम. बॉलर तयार. हर्ष पाटील. यावेळेस देखील फटका चांगला खेळलात. लंगनला खेळाडू डीप मध्ये आहेत. कोणती मिस्टेक ते करणार नाही. सिंगल आली आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ झाला फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर दापलकावरती धाबा बनल्यात त्या म्हणजे 25 धाबा म्हणजे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धाबांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 20 बनवायच्या आहेत. ती मालिमगाव फिल्डिंग तुम्ही लावून घ्या आणि ड्रिंक्स ब्रेक घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. थोडासा प्रकाश आहे. 2 ओव्हर होऊ शकतात आणि 2 ओव्हर आरामात होतील. हे देखील तेवढंच खरं आहे. परंतु जेवढं तुम्ही फास्ट खेळाल त्याच्यावरतीच ते डिपेंड आहे. सध्या तरी 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. जशी जशी संध्याकाळ होते तसे तसे आमचे स्कोर उभे राहत जातात आणि धनंजय पाटील देखील उभे राहिलेत. मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे
अल्पेश गायकवाड यांची ही स्पर्धा दत्त कृपा स्पोर्ट्स पिंपळास आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रचंड मेहनत या टीमने देखील घेतली आहे. यावेळेस सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड फटका चांगला खेळत डीपमध्ये खेळाडू आहेत. एकदा पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मला वाटतं सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यानं आता धावफलक पुढे सरकते आणि समीकरण देखील आता सातत्याने चेंज होणार आहे प्रत्येक चेंडू मागे. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येथून बॉलर तयार होतील. बॉलिंग ट्रॅकवरती आता प्रणव पाटील आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. 18 धावांची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न स्लोअर बंद आणि ताकद एवढी आहे या खेळाडूमध्ये की बॉल क्लिअर करेल. बाउंड्री बाहेर बॉल षटकार. आता समीकरण बदलते. आता 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगला चेंडू नव्हता टाकला कारण खरं तर स्ट्रोक भरपूर चांगला खेळ आहे. आता 12ची गरज आहे 10 चेंडू मध्ये. जरीमारी अलिमगर संघ काहीतरी कमाल या ठिकाणी करू शकतात. वेलकम नक्कीच 40+ संघटना रेग्युलर क्रिकेटचे सन्माननीय सचिव सन्माननीय आदरणीय सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे आणि हा बॉल देखील मला वाटतं गावामध्ये पाठवतात. आता पिंपळास गावामधून उचलून येण्याचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय. तसेच गणेश ठाकरे यांचं देखील शुभागमन. तसेच सन्माननीय प्रल्हाद दादा यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच संदीप दादांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होते. अल्पेश गायकवाड वरती असलेलं प्रेम दाखवण्यासाठी हे सर्वजण आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6ची गरज आहे आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे. याच मैदानावरती मेगा फिनाले मारली होती टीम फसवाई 11 7080 जय का प्रभाव एलेना आणि याच मैदानावरती पुन्हा एकदा मेगा फिनाले मध्ये पोहोचली आहे फसवाई 11 7080 जय का प्रभाव एले. अभिनंदन टीम वेले अँड हार्ड लक टीम. जरीमारी अलिमगर, तुम्ही नक्कीच पात्र ठरलात.